अजिबातच कडवट न होणारी अस्सल गावरान पद्धतीची कारल्याची भाजी। कारलं स्वच्छ धुवायचं, कापायचं, हळद मीठ लावून टॉस करायचं, बाजूला ठेवायचं। कांदा, अद्रक, लसण, हिरवी मिरची, थोडीशी लाल मिरची, धने, जिरे आणि बडीशेप, सोबतच टमाटर आणि कोथिंबीर घालून चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं। पॅनमध्ये तेल घालायचं, हळद मीठ लावलेलं कारलं थोडंसं पिळायचं आणि तेलामध्ये परतवून घ्यायचं। मसालासुद्धा एकदम बारीक असा वाटून घ्यायचा। परतलेल्या कारल्याच्या तेलामध्येच आपल्याला वाटलेला मसाला घालायचा। तेल सुटेपर्यंत चांगला परतवून घ्यायचा। मसाला छान परतला गेला की त्यामध्ये थोडीशी हळद जो आहे तो मसाला घालायचा, आमचूर पावडर घालायचा, गूळ घालायचा, थोडंसं पाणी घालून मसाला पाहिजे तसं आपल्याला तयार करून घ्यायचा। चवीनुसार मीठ घालायचं, परतलेलं कारलं घालायचं, चांगली 3 ते 4 मिनिटं उकळी काढून घ्यायची। तयार झालं तुमचं एकदम चटकदार झणझणीत असं अस्सल गावरान पद्धतीचं अजिबात कडवट न होणारं कारलं। मग काय, एन्जॉय।